नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे शुभा त्याचबरोबर स्वीटी आणि बाबा म्हणजे यशवंत हे सगळेजण गावी गेलेले आहेत. तर इकडे समीरने वर्क फ्रॉम होम घेतलेला आहे आणि तो घरी राहिलेला आहे. त्याच वेळी सीमा मात्र त्याला म्हणत असते की समीर हे काय चाललंय तुझं, तू जा बरं ऑफिसला. तेव्हा समीर म्हणत असतो काय करतेस तू, मला माहिती आहे तू हे सगळं कशासाठी करते, तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे, हे सगळं समीर बोलत असतो. तेव्हा मात्र सीमा हादरते. सीमा म्हणत असते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे नक्की समीर. तेव्हा समीर म्हणत असतो की मला माहिती आहे तू हे सगळं का करतेस, तुला वाटतं ना मी ऑफिसला जावं. तेव्हा सीमा म्हणते हो ना रे, तुझ्या जॉबवरच आपले सगळे स्वप्न अवलंबून आहेत. तू असं काय करतोय, तू राजनभाईला कॉल कर आणि विचार ना, तुला त्या व्हिजिटला जायचं होतं ते चालतंय का विचार. तेव्हा समीर हा राजनभाईला कॉल करतो आणि विचारू लागतो की राजनभाई ते दहिसरच्या वर्कशॉपच्या व्हिजिटला जायचं आहे, तिकडे जाऊ का मी. तेव्हा ते म्हणतात की हो दुपारनंतर जा. आणि आता समीर इकडे सीमाला सांगू लागतो की मला दुपारी 1:30 नंतर जायचं आहे, म्हणजे आफ्टर वर्क जायचं आहे, आफ्टर लंच जायचं आहे. हे ऐकल्यानंतर सीमाच्या पायाखालची जमीन सरकते. सीमा म्हणते ही माणसं तर यायला निघाली असतील, मी त्यांना सांगितलेलं आहे लवकर या म्हणून, आता काय करू मी. हे सगळं तिचं चालू असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा सीमा म्हणते ठीक आहे. खरं तर सीमा ही हाकलत असते, ती समीरला घरात राहू देत नसते. तिचं एकच म्हणणं असतं की तूच जा, तू आत्ताच्या आत्ता जा, एवढंच तिचं चालू असतं. आणि मग सीमाला इकडे समीर रोमॅन्टिक होत जवळ घेतो आणि तिला म्हणू लागतो काय हे आज तुझ्या हातचा चहा मिळणार आहे मला, फक्त एक काम करा, त्या चहामध्ये आईनं बनवलेला जो मसाला आहे ना चहाचा तो टाकून चहा बनव. हे ऐकल्यानंतर सीमा म्हणते की हो बनवते. सीमाला खरं तर आज जाऊन नारडा बिल्डरला फोन करायचा असतो, त्याच्या PAला फोन करायचा असतो आणि तिला सांगायचं असतं की काहीही झालं तरीही आत्ता तुम्ही माणसांना पाठवू नका. आणि मग तिने किचनमध्ये येते आणि फोन लावते आणि तो जो घमेंडी आहे त्याला फोन करून म्हणते की तुमची माणसं आत्ता यायला लागलीत ना, त्यांना थांबवा तुम्ही आणि त्यांना दुपारनंतर यायला सांगा, कारण त्यांना आत्ता येऊ नको म्हणून सांगा. तेव्हा तो म्हणतो की अहो एव्हाना पोचतील तुमच्याकडे ती माणसं. तेव्हा ही सांगते की नाही, मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे की तुम्ही थांबवा त्यांना. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता नारडा बिल्डरने जी माणसं पाठवलेली होती मोजणीसाठी ती थांबवायला तर सीमाने सांगितलेलं आहे. परंतु त्याही पुढची गोष्ट असते ती म्हणजे आता समीर जाणार आहे आणि नंतर ती माणसं येणार आहेत, एवढी तयारी सीमाने करून ठेवलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे हे सगळेजण पोहोचलेले असतात. घराची दुरावस्था झालेली असते, घराची वाईट अवस्था झालेली असते. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण पोचलेले आहेत आणि भाऊ गावातली माणसं हे आपल्या यशवंतच्या घराचं दुरुस्ती करत आहेत. त्या घराचं छप्पर कोसळलेलं असतं, भिंती पडलेल्या असतात, वादळ आलेलं असतं आणि त्यामध्ये ती झाडं पडालेली असतात आणि घराची दुरावस्था झालेली असते. यांना कळतही नसतं की हे सगळं काय झालेलं आहे. आणि इकडे आता मोजणीसाठी नारडा बिल्डरची माणसं घरी पोचलेली असतात. इकडे घर पडलेलं असतं आणि इकडे पुन्हा दुसरं घर पाडायचा सीमा विचार करत असते. या धक्क्यातून अजून यशवंत आणि शुभा बाहेरही आलेले नसतात, तोपर्यंत त्यांना एक मोठा धक्का मिळणार असतो. यशवंत मात्र अगदी कोसळू लागतो, त्याला चक्कर वगैरे येऊ लागते. तेव्हा शुभा त्याचबरोबर भाऊ सगळेजण सावरत असतात. सगळेजण यशवंतला म्हणत असतात की नाही असं नको करू यशवंत, जरा सांभाळ स्वतःला. असं म्हणत यशवंतला सांभाळतायत शुभा आणि भाऊंनी यशवंतला हाताला पकडून एका तिथे झाडाच्या कठड्यावरती आणून बसवलेलं आहे. आणि यशवंत जेव्हा हे सगळं पाहत असतो तेव्हा त्याची स्वप्न भंगलेली असतात. त्याचं एकच स्वप्न असतं की गावी जायचं आणि निवांत राहायचं आणि ते स्वप्नही आज पूर्ण होणार नसतं. यामुळं यशवंतची अवस्था बिकट झालेली असते. इकडे सगळे लोक काम करत असतात, ते छप्पर पडलेलं असतं, झाडं पडलेली असतात, ती काढत असतात. परंतु यशवंत मात्र खूपच कोसळलेला असतो, त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण माझं घर तुटलं आहे, माझं घर तुटलं आहे, ही गोष्ट माझ्यासाठी खूपच भयानक आहे असं यशवंतचं म्हणणं असतं. शुभाही रडत असते. यशवंत म्हणत असतो की मी एकच स्वप्न पाहिलं होतं, नोकरी झाली की इकडे येऊन राहायचं, गावी राहायचं, निवांत राहायचं, आणि आज माझं ते स्वप्नही पूर्ण होत नाही आहे. आणि तो रडू लागतो. त्याचवेळी शुभाही म्हणते की अहो सावरा स्वतःला, असं काय करताय तुम्ही. तेव्हा शुभा समजावू लागते. यशवंत म्हणत असतो की काय करणार आहे. तेव्हा भाऊ म्हणत असतो की आता आपण माणसं आणलेली आहेत, आपण करून घेऊया. भाऊंचं असं म्हणणं असतं की आपण घर दुरुस्त करूया, होईल ते वेळ लागेल थोडासा.
तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सीमाने तर दुसरं डोक्यावरचं जे छप्पर आहे ते तोडायची तयारी सुरू केलेली असते. तिच्या आईचा तिला फोन आलेला असतो आणि सीमा म्हणते हां बोल ना आई. तेव्हा आई म्हणते काय झालं. तेव्हा सीमा सांगते की आज वर्क फ्रॉम होम आहे ना, पण आज वेगळं काम करते मी. तेव्हा मात्र आई तिला विचारते म्हणजे काय गं. तेव्हा ती म्हणते यशवंत किल्लेदार आणि शुभांगी किल्लेदार यांचं घर विकायला काढते, मोजणीसाठी माणसं आलेली आहेत. हे ऐकल्यानंतर तिच्या आईलाही धक्का बसलेला असतो, पण तीही या सीमासारखीच असते. तिलाही यशवंत आणि शुभांगी यांना घराच्या बाहेरच काढायचं असतं, म्हणूनच तर ती आपल्या मुलीची साथ देत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यशवंतची अवस्था बिकट झालेली असते. तो खूपच रडवेला झालेला असतो, त्याला त्रास होत असतो. तेव्हा शुभांगी तिथे येते आणि शुभांगी म्हणू लागते की अहो हे काय करताय तुम्ही, सावराना स्वतःला, असं नका करू तुम्ही, आपण पुन्हा घर उभं करूया. तेव्हा यशवंत म्हणत असतो की नाही होणार, मला मी थकलोय आता, मी रिटायर झालोय, असं तो सांगत असतो. त्याचवेळी स्वीटी तिथे आलेली असते. स्वीटीने 2 ताटांमध्ये जेवण वाढून आणलेलं असतं आणि स्वीटी म्हणत असते की हे घ्या, आणि ती म्हणत असते की माझ्या मते हे तुम्ही खाऊन घ्या. तेव्हा यशवंत मात्र भयानक चिडलेला असतो. तो म्हणत असतो की नको आहे, मला सांगितलेलं कळत नाही आहे का, मला नाही खायचं, माझ्या घशाखाली घास जाणार नाही. तेव्हा स्वीटी म्हणत असते की मुझे पता आहे. आणि तिचं असं सांगणं सुरू होतं की आमच्याकडे जी मोठी लोकं असतात ती समजवत असतात की आपण हिंमत आणि ताकद दोन्ही एकवटली पाहिजे. जर आपल्याकडे हिंमत नसेल तर ताकदीचा उपयोग होणार नाही, आणि ताकद नसेल तर हिमतीचा होणार नाही. आपल्याकडे दोन्ही असणं गरजेचं आहे, असं स्वीटी सांगत असते. स्वीटीचं म्हणणं असतं की प्लीज असं नका करू, घ्या तुम्ही, असं म्हणत ती जेवायला सांगत असते. तेव्हा शुभांगी म्हणत असते तू. तेव्हा स्वीटी सांगते की मी नंतर जेवेन, पूर्ण प्रवासात तर तुम्ही मला खाऊ घालतच होता, आत्ता तुम्हाला खाऊ घालणं गरजेचं आहे, भाऊंच्या घरून मी घेऊन आलेले आहे, असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की स्वीटी समजवत आहे, शुभांगी समजवत आहे, पण यशवंतला मात्र खूप राग आलेला असतो. तो खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की तुम्हाला एकदा कळत नाही आहे का सांगितलेलं, मला नाही खायचं, इथे माझं घर कोसळले आणि तुम्ही माझ्याकडे जेवणाचा काय आग्रह करताय, मला नाही खायचं. तेव्हा तिथे लगेचच भाऊ येतात आणि भाऊ म्हणू लागतात की अरे यशा, असं काय करतोयस तू, खाऊन घे बरं, अन्नावर कशाला राग काढतोस तू, आपण हे घर पुन्हा उभं करूया, कशाला काळजी करतोस. तेव्हा यशवंत मात्र ऐकायलाच तयार नसतो. त्याचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरी माझं घर आता उद्ध्वस्त झालेलं आहे, माझं स्वप्न उद्ध्वस्त झालेलं आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा सगळेजण समजावत आहेत. मग भाऊ म्हणत असतो की अरे 2 दिवस थांब येते, तू 2 दिवस माझ्याकडे राहा, 2 दिवसात आपण घर नीट करूया, त्यानंतर बघूया. तेव्हा यशवंत म्हणत असतो की नाही, कसं आहे 2 दिवस नाही, आताच्या आता शुभांगी आपल्याला निघायचं आहे आणि शुभाचल आपण मुंबईला जात आहोत. तेव्हा शुभांगी म्हणते कसं आहे, माझ्याही आठवणी आहेत या घरामध्ये, याच घराचा उंबारठा ओलांडून मी या घरात आले होते, या घरामध्ये पहिलं पाऊल टाकलं होतं, तुमच्या आयुष्यामध्ये पहिलं पाऊल टाकलं होतं. तेव्हा बाबा सीमा इकडे शुभाला सांगत असतात की पण तो उंबरठाच राहिलेला नाही, तर तू काय करणार आहेस यामध्ये. अगं मी हेच सांगत होतो, इथेच बसून आम्ही गोष्टी ऐकायचो, इथेच खेळायचो, कितीतरी दिवस आम्ही इथे मस्त माझी भावंडं आम्ही सगळेजण राहत होतो, माझी आजी पणजी सगळेजण आमच्यासोबत होते. हे सगळं भाऊंना आणि शुभाला सांगत असतात. शुभा म्हणत असते की अहो असं काय करताय, आपण पुन्हा उभं करूया, हे सगळं तुम्ही चुकीचा अर्थ काढताय, असं तो ती बोलत असते. तेव्हा इकडे यशवंत मात्र भयानक चिडलेला असतो आणि यशवंतचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी आता इथे थांबू शकत नाही, आत्ताच्या आत्ता आपल्याला गावी जायचं आहे. तेव्हा स्वीटी पण त्यांना समजवत असते की असं करू नका अंकल, कारण आपण सगळेजण एकत्र आहोत, आपण सगळं पुन्हा उभं करू शकतो, असं स्वीटी पण सांगत असते. तेव्हा शुभा म्हणते ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील, फक्त मी एक गोष्ट जी बोलते तेवढीच ऐकाल का, आपण जाण्याआधी दत्त नारायणाच्या मंदिरात जाऊया का आणि दर्शन घेऊया का. तेव्हा यशवंत या गोष्टीसाठी तयार होतो. तेव्हा शुभांगी त्याचबरोबर स्वीटी आणि यशवंत आता मंदिरात जायला निघालेले असतात. शुभांगीचं बोलणं यशवंतने ऐकलेलं असतं आणि ते मंदिरात जायला निघालेले असतात. त्याचवेळी इकडे स्वीटी मात्र या दोघांना पाहत असते. त्यांचं घर तुटलेलं आहे, या गोष्टीचं त्यांना किती वाईट वाटलेलं आहे हे स्वीटीच्याही लक्षात आलेलं असतं. स्वीटीही त्यांची समजूत घालत असते आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सीमा ही बोलत असते आणि ती आता मध्ये मध्ये येत असते. तेव्हा बिल्डरची माणसं तिला म्हणत असतात की तुम्हाला कळतंय का तुमचं काय चाललेलं आहे, तुम्ही एका ठिकाणी थांबा बरं, एकतर आत जा किंवा बाहेर जा. आणि आता सीमा घरात निघालेली असते आणि त्यावेळेस ती ठेस कळते, तिच्या पायाला लागतं
आणि की इवळत ती आत जाऊन थांबलेली असते. तिला तर लागलेलं असतं. त्याचबरोबर तिला असं वाटत असतं की तिचं जे काय चाललेलं आहे त्यामुळं हे सगळं जे काय आहे तिच्या मनाप्रमाणे घडत आहे. पण कुठेतरी तिला ही ठेच लागलेली असते. तीच सांगून जाते. आता ही लोक तिला चहा मागत असतात. तेव्हा सीमा म्हणत असते, काय चाललंय तुमचं हे? प्रत्येक वेळेस तुम्ही इतका ब्रेक घेताय, अशा पद्धतीनं वागताय. तेव्हा तेवढ्यातच तिथे घमेंडी आलेला असतो आणि घमेंडी म्हणत असतो, मॅडम काय झालंय? तेव्हा सीमा सांगत असते की तुमची ही लोक कंटिन्यू ब्रेक घेत आहेत. नक्की असली कसली मोजणी करत आहेत होती? आणि त्याचबरोबर इकडे सीमाचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी मला वाटतंय की तुम्ही जे आहे ते लवकरात लवकर उरका. तेव्हा घमेंडी म्हणत असतो की अहो मॅडम काय चाललंय? मला एक कळत नाही आहे. तुम्ही सारखं बाहेर बाहेर का बघताय? घड्याळाकडे का बघताय? तुम्ही घरातलं कोणाला सांगितलेलं नाही आहे का? सीमा म्हणते, असं काय बोलताय? या घराची मालकीण मीच आहे. तेव्हा तो सांगू लागतो, कसं आहे माहिती आहे का मॅडम, याआधीही एका ठिकाणी आमच्या बाबतीत असं घडलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला स्पष्टच विचारत आहे. परंतु सीमा स्पष्टपणे सांगत असते की नाही, हे घर आमच्याच मालकीचं आहे. माझे सासू सासरे वयस्कर आहेत. त्यांना त्रास नको म्हणून मी ते गावी गेल्यानंतर तुम्हाला मोजणी करण्यासाठी बोलवलेलं आहे, असं सीमा सांगत असते. परंतु सीमा मात्र हे सगळं खोटं बोलतीये हे घमेंडीच्या पण चांगलंच लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सीमाचं असं म्हणणं असतं की मला लवकरात लवकर हे काम करून हवं आहे. आता इकडे मंदिरात आल्यानंतर शुभा मात्र बोलत असते. शुभा म्हणत असते की जे काय झालेलं आहे ते खरं चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे असं तिला वाटत असतं. मला कळत नाही आहे की हे सगळं तू देवा माझ्यासाठीच केलं का? माझी इच्छा नव्हती इथं येऊन राहायची म्हणून तू केलं आहेस का? असं ती बोलत असते. आणि तिचं म्हणणं असतं की मला वाटतंय की हे सगळं काहीतरी वेगळंच आहे. याच्या मागं वेगळंच कारण आहे. इकडे ती बिल्डरची माणसं घमेंडीला सांगत असतात की हे बघा ह्या मॅडम ज्या आहेत ना, आम्हाला त्या व्यवस्थित कॉपरेट करत नाहीत. आम्हाला या गोष्टीचा त्रास होत आहे. काही झालं तरी हे काम करायचं आहे हे आम्हाला सांगितलेलं आहे, म्हणून हे काम करण्यासाठी आम्ही आलेलो आहे, असं ते बोलत असतात. तेव्हा सीमाला ती जाऊन विचारतो की नक्की मॅडम तुमचा प्रॉब्लेम काय आहे? नक्की तुम्हाला काय नक्की विचारायचं आहे काय? तुमच्या डोक्यात विचार काय चालू आहे? तसं तो विचारत असतो. तेव्हा सीमा म्हणत असते की लवकरात लवकर काम उरकून घ्या. 3 तास झालं ते काम करत आहेत पण काम काही पूर्ण होत नाही. त्यामुळं मला असं वाटतंय की लवकरात लवकर काम उरकून घेणं गरजेचं आहे. हे जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे सीमा त्यांना सांगत असते की मला एक गोष्ट पाहावी आहे की अजून किती वेळ लागणार आहे. तेव्हा तो सांगत असतो की मॅडम तुमचं काहीतरी चुकतं आहे. आणि मग मनातल्या मनात तो म्हणू लागतो की कसं आहे मॅडम, सगळ्याच लोकांच्या भावना ह्या मातीशी जुळलेल्या असतात. आम्ही विटा आणि सिमेंटची घरं बांधत असलो तरीही आम्हाला माहिती आहे की तुमच्या बाबतीत नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. इकडे शुभांगी मंदिरात स्वतःला दोष देत असते. ते पाहून तिथं आलेले असतात ते म्हणजे यशवंत आणि ते म्हणू लागतात की तू असं स्वतःला दोष नको देऊस. कसं आहे माहिती आहे का शुभा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या नशिबात होणार होत्या म्हणून घडलेल्या आहेत, असं म्हणत ते समजूत घालत आहेत. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे माणसं अजून मोजणी करत आहेत आणि तोपर्यंत शुभा आणि यशवंत तिथं पोचलेले आहेत. आणि त्यांना पाहून सीमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सीमा म्हणत असते तुम्ही तर बोरथळला राहणार होता ना, मग अचानक कसं काय आलेला आहात? तेव्हा तिथे आतली माणसं यशवंतला दिसतात. तेव्हा तो विचारू लागतो की हे काय, तुम्ही कोण आहात? असं विचारल्यानंतर ते सांगू लागतात की तुम्हाला माहिती नाही आहे का, तुमचा प्लॉट तुम्ही विकायला काढलेला आहे ना, नारडा बिल्डरकडे विकत आहात ना, आणि मग त्याचीच मोजणी करायसाठी आम्ही आलेलो आहे. आणि हे सगळं कोणी सांगितलं हा प्रश्न जेव्हा यशवंत विचारतो तेव्हा ती लोक सीमाकडे बोट दाखवतात आणि सांगू लागतात की यांनी. आणि मग सीमाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. सीमा मात्र पकडली गेलेली असते आणि आता शुभा आणि यशवंतला आधीच ऑलरेडी एक घर पडलेलं आहे, हा मोठा धक्का असतो आणि आता नंतर ही गोष्ट, त्यामुळं तिला कळतच नसतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता यशवंत आणि शुभा हात आलेल्या आहेत. शुभा मात्र ठणकावून सीमाला सांगत आहे की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, माझ्या घराकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर ते माझ्या जवळचं असू दे किंवा लांबचं असू दे, मी त्याला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि हे घर कधीही विकलंच जाणार नाही, असं ठणकावून शुभाने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर तिने सीमाला तिची लायकीही दाखवलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.